शक्तीपीठ महामार्ग हा राज्यातील काही ठिकाणी वादाचा तर काही ठिकाणी लाभाचा मुद्दा मानला जातोय। याबद्दल आजपर्यंत अनेक आंदोलनं झाली, चर्चा झाल्या, इतकंच काय तर काही ठिकाणी याचा मार्ग सुद्धा बदलण्यात आलाय। मात्र आता पुन्हा एकदा हा विषय चर्चेत येण्यामागचं कारण असं आहे की शक्तीपीठ महामार्गाच्या पट्ट्यातच सिंचन योजना मांडण्यात आली आहे, पण यामुळे नेमकं काय होणार, याचा नागरिकांना लाभ कसा मिळणार, शिवाय सिंचन योजना आहे तरी काय आणि ती राबवली जात असेल तर मग महामार्ग होणार की नाही, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडलेले आहेत। त्यामुळे याच बद्दल आज आपण सविस्तर आणि सोप्या शब्दात व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। वर्ध्यातील पवनार ते सिंधुदुर्गातील पत्रादेवी असा प्रस्तावित असलेला पूर्वीचा 803 आणि आता 856 किलोमीटरचा शक्तीपीठ महामार्ग सरकारतर्फे या 6 पदरी महामार्गासाठी जवळपास 1 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं सांगितलं जातं। शिवाय राज्यातील वाहतूक सुलभ करणे आणि पर्यटन आणि औद्योगिक गुंतवणुकीला चालना देणे, त्याचबरोबर आर्थिक विकासाचा वेग वाढवणे हे या प्रकल्प मागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचं शासनाचं म्हणणं आहे। पण जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, या महामार्गाला अनेक भागांमध्ये मुख्यतः ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विरोध आहे। त्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या मते असं आहे की या महामार्गामुळे 13 जिल्ह्यातील बरीच सुपीक जमीन जी आहे ती मोठ्या प्रमाणात यामध्ये संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष यामुळे निर्माण झाला होता। शिवाय इतक्याच खर्चाच्या महामार्गाची गरज सुद्धा राज्याला नाही, अशी टीका सुद्धा यावर वारंवार करण्यात आली आहे। आणि म्हणूनच या प्रकल्पाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह वारंवार उपस्थित केले जात आहेत। अशातच आता काही निवृत्त अभियंत्यांनी प्रेशराइज्ड मल्टी डायरेक्शनल मल्टीफोल्ड सिस्टम या तत्वावर आधारित एक वेगळी कल्पना मांडली आहे। सोप्या शब्दात बोलायचं झालं तर एक पर्यायी सिंचन योजना त्यांनी सुचवली आहे आणि या अभियंत्यांचं नाव अभय गोडसे आणि श्रीशैल अंकलकोटे असं असून त्यांच्या मते कोकणातील समुद्रात वाहून जाणारं पाणी हे वळवून ते मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला दिल्यास शेतीचा कायापालट होऊ शकतोय। महामार्गासाठी लागणाऱ्या निधीच्या तुलनेत सिंचन योजनेचा खर्च हा अत्यंत कमी असून त्याचे फायदे पिढ्यानपिढ्या मिळतील असा त्यांनी दावा सुद्धा केलेला आहे। प्रस्तावित महामार्गाच्या पट्ट्यातच मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकून अतिरिक्त पाणी असलेल्या नद्यांमधून पाणी उचलून दुष्काळी भागामध्ये पाणी वळवणं हे शक्य आहे। शिवाय महामार्गालगत दर 1 किलोमीटर अंतरावर पाणी पुरवठ्याचं कनेक्शन दिल्यास पिण्याचं पाणी, शेतीसाठी सिंचन आणि औद्योगिक वापर अशा तीनही गरजा पूर्ण होऊ शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे। या योजनेची रचना केवळ पाणी वाहून नेण्यापुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण जल व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि दीर्घकालीन करण्याचा या मागचा मूळ उद्देश आहे। प्रकल्पाची अंमलबजावणी साधारण 8 टप्प्यांमध्ये करण्याचा विचार असून सुरुवातीच्या टप्प्यात महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी लहान व्यासाच्या सेवा जलवाहिन्या या टाकल्या जातील। या जलवाहिन्यांमुळे स्थानिक पातळीवर साचणारं पाणी हे लगेचच गोळा करून पुढे पाठवणं शक्य होईल, ज्यामुळे पाण्याचा अपव्यय सुद्धा कमी होईल। आणि यानंतरच्या टप्प्यामध्ये सुमारे 1200 मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिन्या सुद्धा उभारल्या जातील आणि या मोठ्या पाईपलाईनद्वारे विविध भागातून गोळा केलेलं पाणी एकत्रित करून पुढे नेलं जाईल। आणि अंतिम टप्पा हा सर्वात महत्त्वाचा मानला जातोय, कारण त्यामध्ये सुमारे 3000 मिमी व्यासाच्या अतिभव्य जलवाहिन्यांची उभारणी केली जाणार आहे आणि या पाईपलाईन इतक्या क्षमतेच्या असतील की पावसाळ्यातलं अतिरिक्त पाणी सुद्धा 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर वळवून ते साठवणं आणि पुनर्वापरासाठी सुद्धा वापरता येईल। यामुळे पूर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यामध्ये आणि दुष्काळी भागांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत ही होऊ शकणार आहे। या संपूर्ण योजनेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तब्बल 21 नद्यांना छेद देतो आणि याचा उपयोग साधत प्रत्येक नदीच्या ठिकाणी बंधारे उभारले जातील, ज्यामुळे पाणी अडवता येईल। त्याचबरोबर जॅकवेल आणि पंप हाऊसच्या माध्यमातून हे पाणी उचलून जलवाहिन्यांमध्ये सोडलं जाईल। ही प्रणाली पूर्णपणे समन्वित पद्धतीने काम करेल आणि ज्यामुळे नदीतील पाणी हे थेट वाया जाण्याऐवजी नियोजनबद्ध वापरासाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकणार आहे। याशिवाय कृष्णा, पंचगंगा, भीमा, गोदावरी आणि पैनगंगा यांसारख्या प्रमुख नद्यांवर सुमारे 100 MLD म्हणजेच मिलियन लिटर प्रतिदिवस क्षमतेची 8 शुद्धीकरण केंद्र सुद्धा उभारण्याचा प्रस्ताव आहे आणि या केंद्रांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी शुद्ध केलं जाईल, जे पिण्यासाठी, औद्योगिक वापरासाठी आणि शेतीसाठी सुद्धा उपयोगात आणता येऊ शकते। त्यामुळे या योजनेचा फायदा केवळ पाणी साठवण्यापुरता मर्यादित न राहता विविध क्षेत्रांपर्यंत तो पोहोचू शकतो। बरं, आता हे सगळं ऐकून कोणालाही वाटेल की याचा खर्च सुद्धा पाण्यासारखा असेल, परंतु असं नाहीये। तर संपूर्ण या प्रकल्पासाठी फक्त 7100 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे आणि जो शक्तीपीठ महामार्गाच्या नक्कीच कमी आहे। मात्र अभियंत्यांच्या मते जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन,
बंधारे आणि जलशुद्धीकरण केंद्राचा एकत्रित विचार केला तर हा खर्च महामार्गाच्या एकूण बांधकाम खर्चाच्या तुलनेत कमी असल्याचं ते म्हणतात. विशेष म्हणजे या गुंतवणुकीतून दीर्घकालीन पाणी टंचाईवर उपाय होऊ शकतो आणि अनेक भागातील दुष्काळाची परिस्थिती सुद्धा ही कायमची संपून जाऊ शकते. त्यात पावसाबद्दल तर काही सांगता येत नाही. कधी कुठे जास्त पाऊस होतो तर कधी कुठे काहीच होत नाही. शिवाय एकीकडे ओला दुष्काळ तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ सुद्धा आपण पाहिलेला आहे. आणि सांगली, कोल्हापूर परिसरातील वारंवार येणारे पूर आणि मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाई हे सुद्धा याचं एक ठळक उदाहरण आहे असं म्हणता येणार आहे. आता या जलसिंचन योजनेबद्दल तर आपण समजून घेतलं आहे. त्यासोबतच थोडक्यात आपण शक्तीपीठ महामार्ग जरी बांधला तर त्याचा काय फायदा राज्याला होणार आहे यावर सुद्धा थोडक्यात बोलूया. खरं तर शक्तीपीठ महामार्गाबद्दलचे सविस्तर 2 वेगळ्या मुद्द्यांवरचे व्हिडिओ सुद्धा आपण केलेले आहेत आणि ते देखील तुम्ही कट्टूकटच्या चॅनलवर नक्की पाहू शकता. आता वळूयात मुद्द्याकडे. तर महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारसाला नवी उंची देण्यासोबतच पर्यटनाला एक चालना देण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प मानला जातोय. हा महामार्ग राज्यातील आतापर्यंतचा सर्वात लांबीचा म्हणजे सर्वात मोठा प्रवेश नियंत्रित अर्थात एक्सेस कंट्रोल्ड एक्सप्रेसवे सुद्धा ठरणार आहे. नागपूर ते गोवा असा त्याचा मार्ग असून सुरुवातीला त्याची लांबी 803 किलोमीटर प्रस्तावित होती. मात्र या मार्गामध्ये काही बदल केल्यानंतर आता याची लांबी सुमारे 856 किलोमीटर इतकी झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उभारला जाणारा हा प्रकल्प राज्यातील 12 जिल्ह्यातील सुमारे 395 गावांमधून जाणार आहे आणि या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अंतर सध्याच्या 20 ते 22 तासांऐवजी केवळ 10 तासांमध्ये पार करता येणं हे सहज शक्य होईल असा दावा सुद्धा सरकारकडून करण्यात येतोय. आणि याचबरोबर सध्या राज्यातील सर्वात मोठ्या समृद्धी महामार्गासह नांदेड जालना महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग यांच्या एकत्रित जाळ्यामुळे राज्यामध्ये एक मोठा लॉजिस्टिक लूप सुद्धा तयार होणार आहे आणि याचा थेट फायदा हा उद्योग, शेती आणि रोजगार निर्मितीला सुद्धा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या प्रकल्पाची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळं आणि शक्तीपीठ या महामार्गामुळे एकमेकांशी जोडली जाणारे. यामध्ये माहूरची सप्तशृंगी देवी, तुळजापूरची आई तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, दख्खनचा राजा ज्योतिबा, अंबाजोगाई, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई, अक्कलकोट, गांगणापूर आणि नरसोबाची वाडी यासोबतच औदुंबर यांसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांचा यामध्ये समावेश असेल. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून या भागांचा सर्वांगीण विकास होण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवाय हा महामार्ग पूर्णपणे ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असल्यामुळे विकासासोबतच पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न सुद्धा यामुळे करण्यात येणार आहे. तसंच या महामार्गामुळे पुणे आणि मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये प्रवेश करण्याची गरज सुद्धा कमी होणार असल्यामुळे या शहरातील वाहतूक कोंडी सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. त्यासोबतच वाहन चालकांसाठी सुद्धा हा महामार्ग सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव देणारा ठरणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये दळणवळणाच्या सुविधा यामुळे सुधारतील. त्यामुळे शिक्षण, आरोग्य त्याचबरोबर इतर मूलभूत सेवांचा सुद्धा विस्तार होईल. परिणामी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील आणि शहराकडे होणारे जे स्थलांतर आहे ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे. एकूणच शक्तीपीठ महामार्ग हा केवळ वाहतूक सुविधा सुधारण्यापुरता मर्यादित नसून तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाला चालना देणारा प्रकल्प ठरण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय पर्यटनाला देखील यामुळे नक्कीच नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. त्यामुळे आता शासनाच्या मते हा प्रकल्प राज्यासाठी एक वरदान ठरेल असं देखील म्हटलं जातंय. पण दुसरीकडे आता सरकारसमोरच एक दुविधा निर्माण झाली असं म्हणता येणार आहे. कारण विकास म्हणजे फक्त महामार्ग, उड्डाणपूल आणि वेगवान वाहतूक व्यवस्था एवढंच मर्यादित नाहीये, तर पाणी, शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा सुद्धा विकासाच्या समीकरणामध्ये तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे आता शक्तीपीठ महामार्गाच्या पट्ट्यात ही जलसिंचन योजना राबवली जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. पण याबद्दलचं आपलं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टूकटच्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.